नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, वनरक्षक, कृषी सहाय्यक, रेल्वे भरती इत्यादीसाठी आपण स्पर्धक म्हणून काम करणार करीत आहात. यासाठी आपण भौतिकशास्त्राचा काही महत्त्वाचा भाग पाहत आहोत. चर्चात्मक दृष्टीनं विचार करताना लघुत्तम माप म्हणजे काय हे महत्त्वाचं आहे. लघुत्तम माप म्हणजे या ठिकाणी मीटरपट्टी जी आपली आहे त्याच्या सहाय्याने 1 mm इतक्या लघुत्तम लांबीचं मापन आपल्याला करता येतं. म्हणजे 0 पासून 1 पर्यंत लहान लहान भाग आहेत. तो प्रत्येक भाग आहे ना, तो 1 mmचा आहे. म्हणून याच्या सहाय्याने 1 mm एवढं लहानात लहान माप मोजता येतंय. म्हणून या ठिकाणी हे लघुत्तम माप आहे या मीटरपट्टीचं. आता याच्यापेक्षा सुद्धा कमी माप, कमी अंतर, कमी लांबी मोजण्याची गरज असते. आणि ज्यावेळेला ही मीटरपट्टी अपुरी पडते त्यावेळेला व्हर्नियर कैवार म्हणून 1 mm पेक्षा मापन घेण्यासाठी स्क्रू प्रमापी आणि व्हर्नियर कैवार या दोन साधनांचा वापर करावा लागतो. या ठिकाणी व्हर्नियर कैवारचं लघुत्तम माप जे आहे ते पहा, या ठिकाणी 0 पासून 1 पर्यंत 1 mm आहे. याचे पुन्हा समान 10 भाग करायचे. 1 मिलीमीटरचे 10 भाग, त्यातला एक भाग आहे तो 0.1 mm आहे. म्हणजे कितीतरी लहान आहे. 0.1 mm किंवा 0.01 सेंटीमीटर किंवा 0.1 mm इतकं लहान माप या ठिकाणी व्हर्नियर कैवारच्या सहाय्याने घेता येतं. म्हणजे लघुत्तम माप व्हर्नियर कैवारचं काय आहे 0.1 mm किंवा याला 10 भागावं लागेल, म्हणून एक दशांश चिन्ह पाठीमागं डावीकडे सरकलेलं आहे 0.01 सेंटीमीटर. ओके. आणि स्क्रू प्रमापी जी आहे त्या स्क्रू प्रमापीच्या सहाय्यानं अतिशय लहान माप मोजता येते. म्हणजे पुन्हा याचे समान 10 भाग केले 0.1 mmचे आणि त्यातला एक भाग घ्यायचा, म्हणजे डावीकडे दशांश चिन्ह सरकवावं लागेल 0.01 mm किंवा पुन्हा याला 10 भागलं तर आपल्याला 0.001 सेंटीमीटर हे स्क्रू प्रमापीचं लघुत्तम माप आहे. 0.01 mm मिलीमीटर किंवा 0.001 सेंटीमीटर. व्हर्नियर कैवारचं लघुत्तम माप आहे 0.1 mm किंवा 0.01 सेंटीमीटर. हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे तारेचा व्यास असेल, कागदाची जाडी कितीतरी लहान असते. ही कागदाची जाडी मोजायची असेल तर व्हर्नियर कैवार याच्या सहाय्याने किंवा या ठिकाणी स्क्रू प्रमापीचा वापर करून त्याचं लघुत्तम माप अतिशय लहान आहे व्हर्नियर कैवारच्या 10 पटीनं. त्यामुळं कागदाची जाडी मोजायची असेल तर स्क्रू प्रमापीचा वापर केला जातो. आणि मग व्हर्नियर कैवारच्या सहाय्यानं पेन्सिल असेल किंवा तुमचं नाणे असेल, या नाण्याचा व्यास मोजायचा असेल, नळीचा अंतर्व्यास मोजायचा असेल या ठिकाणी, कारण त्याची सोय आहे नळीचा अंतर्व्यास मोजण्यासाठी, किंवा हे पेनचं टोपण आहे आतला त्याचा व्यास मोजायचा असेल तर आपल्याला व्हर्नियर कैवारचा वापर करावा लागतो. त्याचा जबडा बाहेरच्या दिशेनं वाकलेला आहे, तो यामध्ये बसवता येतो. मग काचेच्या चिपेची जाडी असेल, यांचं जे मापन केलं जातं ते व्हर्नियर कैवारच्या साहाय्यानं केलं जातं. ओके. त्यानंतर आपल्याला काही गतीचे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. गतीच्या प्रकारामध्ये ही स्थानांतरणीय गती आहे. या स्थानांतरणीय गती या ठिकाणी चल वस्तूतील प्रत्येक कणाचं विस्थापन समान अंतरावर होते आणि ही गती एकरेषीय किंवा वक्राकार असू शकते. उदाहरणार्थ रेल्वेची गती ही एकरेषीय गती आहे. सायकल आपण वळवली तर वक्राकार फिरवली तर ती वक्राकार गतीसुद्धा होते. याशिवाय आपल्याला गोपन आपण पाहिलेले आहे. गोपनीमध्ये दगड आपण बसवला आणि लांब फेकायचं असेल त्यावेळेला आपण त्याला गती देण्यासाठी गोल फिरवतो अशा पद्धतीनं. आणि त्याच्यासोबतच त्याच्यामधील वस्तू असते, त्यामुळं चलवस्तूतील प्रत्येक कणाचं विस्थापन हे समान अंतरातून होतं. ही गती एक रेषेनं किंवा वक्राकार असू शकते. उदाहरणार्थ आगगाडीची गती आत्ता सांगितलं, वायूच्या रेणूंची गती असेल, चालणारा माणूस असेल. ओके. त्यानंतर परिवलन गती, याला आपण घूर्णन गतीसुद्धा म्हणतो. म्हणजे चल वस्तूमधील सर्व कण एकाच आसाभोवती गोलाकार फिरतात. उदाहरणार्थ भोवऱ्याची गती आहे. भोवऱ्याची गती आसाभोवती हा भोवरा फिरत असताना चल वस्तूतील सर्वच कण एकाच आसाभोवती गोलाकार फिरतात. ओके.
मग या ठिकाणी पृथ्वीचं परिभ्रमण असेल, पृथ्वी सूर्याभोवती फिरत फिरत स्वतःभोवती फिरते. फिरणारा पंखा असेल तो आपल्या आसाभोवती फिरतो. पवनचक्की असेल ती सुद्धा आपल्या आसाभोवती फिरते आणि या सर्व गती परिवलन गती आहेत. ओके. त्यानंतर ही कंपन गती आहे, त्याला आपण दोलन गती म्हणतो. म्हणजे पदार्थामध्ये पुन्हा पुन्हा होणारी हालचाल आहे. उदाहरणार्थ दोलक असेल, हा दोलक आहे. या ठिकाणी दोरीनं गोळा धातूचा असेल, तो बांधलेला आहे टोकाला आणि त्याला या बाजूकडून त्या बाजूकडून आपण गती दिली. पुन्हा पुन्हा तो याच त्या मार्गानं पुन्हा पुन्हा येत असतो, जात असतो. म्हणजे पुन्हा पुन्हा होणारी हालचाल आहे, समान मार्गाने होते. आणि म्हणून या ठिकाणी घड्याळाचा लंबक असेल, शिवणयंत्राची सुई बघितली असेल वर खाली सातत्याने त्या दिशेने करते. नादकाटा असेल, तंतुवाद्य असतील, हार्मोनियम असेल किंवा तबला असेल, ढोलके असेल, हे सर्व तंतुवाद्ये या ठिकाणी कंपनाच्या माध्यमातून गती त्याच्यामध्ये निर्माण होत असते. शाळेची घंटा असेल तर ती सुद्धा या ठिकाणी कंपन गतीचंच उदाहरण आहे. त्यानंतर एक समान गती आहे. समान कालावधीमध्ये एखादी वस्तू समप्रमाणात अंतर कापत असेल तर ती गती एक समान आपण म्हणावी लागेल आपल्याला. समान कालावधीमध्ये एखादी वस्तू समप्रमाणात अंतर कापत असेल, जात असेल. उदाहरणार्थ एखादी वस्तू या ठिकाणी 5 सेकंदात जर 10 मीटर जात असेल तर पुढच्या 12 सेकंदात 24 मीटर जाते. म्हणजे 5ला 10, 12ला 24 अशा पद्धतीनं. किंवा 4 सेकंदामध्ये 5 मीटर जात असेल, 8 सेकंदामध्ये 10 मीटर जात असेल, 12 सेकंदामध्ये 15 मीटर जात असेल, याला आपण एक समान गती असं म्हणतो. त्यानंतर नैक समान गती म्हणजे समान कालावधीत एखादी वस्तू विषम प्रमाणात अंतर कापत असेल तर ती गती असते नैक समान गती. मग एखादी वस्तू या ठिकाणी 8 सेकंदामध्ये 10 मीटर जात असेल तर त्यानंतर या ठिकाणी 15 सेकंदामध्ये 30 मीटर जात असेल, पुन्हा 20 सेकंदामध्ये 35 मीटर जात असेल, ही विसंगती आहे. त्या प्रमाणामध्ये सेकंद वाढले तर त्या पद्धतीनं अंतर वाढत नाही, याला म्हणायचं नैक समान गती. ओके. त्यानंतर रेषीय गती म्हणजे एका दिशेनं जाणारी गती. उदाहरणार्थ बंदुकीतून सुटलेली गोळी ही वक्राकार जात नाही, थेट वेगानं सरळ दिशेत पुढे जात असते. झाडावरून गळून एखादं फळ खाली पडत असेल किंवा उंचावरून दगड सोडला तर एकाच दिशेनं तो खाली येईल, त्याला आपण एकरेषीय गती असं म्हणतोय. किंवा पक्षी एका झाडावरून दुसऱ्या झाडाकडे उडून जातानाची जी गती आहे किंवा नळातून पडणारं पाणी आहे ते सुद्धा एका रेषेतलंच आहे, एकरेषीय गती त्याला म्हणायचं. ओके. त्यानंतर वर्तुळाकार गती आता आपण बघितलं. गोपनीचं उदाहरण, गोपनीत फिरणारा दगड आहे. या ठिकाणी आकाश पाळण्यातून गोल फिरतानाची गती तुम्ही यात्रेमधले पाळणे पाहिले असतील, वर खाली करणारे, त्यामुळं ती गती आहे, ती वर्तुळाकार गती आहे. फिरणारा पंखा असेल. आंदोलित गती या ठिकाणी घड्याळाचा लंबक आपण जुन्या काळातली घड्याळ पाहिले असतील. या ठिकाणी खाली तळाला लंबक असतोय. आता मी या ठिकाणी हा लंबक तुम्हाला दाखवला. इकडून तिकडे आंदोलनं घेत असतो, त्याच मार्गाने पुन्हा पुन्हा ये जा करत असतोय. असाच घड्याळाचा या ठिकाणी लंबक असतो. तो 24 तासानं त्याला चावी दिल्यानंतर तो हलता ठेवला तर घड्याळ पुढं पुढं सरकत असतं. गतीज ऊर्जेमध्ये रूपांतर त्याचं होत असतं. झोपाळ्याची गती आहे, पुन्हा पुन्हा त्याच मार्गाने ये जा करत असतो झोपाळा. तंबोऱ्याची छिडलेली तार असेल, लंबक असेल, शिवणयंत्राची सुई असेल. ओके. त्यानंतर यादृच्छिक गती आहे, वर्तुळाकार गती आहे. आता सांगितलं आपण गोपनीतून फिरणारा दगड असेल. त्यानंतर आंदोलित गती आहे म्हणजे घड्याळाच्या लंबकाची गती, झोपाळ्याची गती, तोही भाग झाला. यादृच्छिक गती. आता आपण आपल्या घरामध्ये यादृच्छिक गतीचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण उन्हाळ्यामध्ये कौलाच्या छिद्रातून किंवा पत्र्याच्या छिद्रातून त्याच्यावरती ऊन पडलेला असेल तेव्हा जो कवडसा आपल्या घरामध्ये पडलेला असतो आणि कवडशामध्ये फिरणारे धुलीचे कण असतात ते झिगझॅग पद्धतीनं त्याची चाल असते, यादृच्छिक पद्धतीची चाल असते. फुलपाखराचं उडणं असतं ते पण असते झिगझॅग, आणि रांगणारं जे बाळ असते ते सुद्धा यादृच्छिक गतीचं उदाहरण आहे. त्यांची हालचाल पहा, त्या धुलीच्या कणांची हालचाल कशी असते. ते इकडून तिकडे करत असलेले दिसतात, वर खाली करतात, डावीकडे उजवीकडे फिरल्यासारखे वाटतात. फुलपाखरू उडत असताना त्याचे पंख पहा कसे हलतात. ही यादृच्छिक गतीची उदाहरणं आहेत. त्यानंतर नैक रेषीय गती आहे, एकाच सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूची गती आहे. आपण चालताना सर्पिल आकार चाललो किंवा सापाची गती आहे ती सर्पिल आकार आहे.
नैकरेषीय आहे. ओके. एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूची गती आहे. त्यानंतर नियतकालिक गती. घड्याळाचे काटे, परिवलन, परिभ्रमण, मेरी गो राउंड. नियतकालिक गती म्हणजे घड्याळाचे काटे पुन्हा पुन्हा त्याच मार्गाने एका विशिष्ट वेळेतच या ठिकाणी पुढं जात असतात. विशिष्ट अंशाचा कोन करूनच जात असतात आणि पुन्हा पुन्हा तो प्रसंग येतो. त्यानंतर तुम्ही मेरी गो राउंड म्हणजे सर्कशीमध्ये मोठा तंबू असतो, त्यामध्ये मोटारसायकल चालवणारा अति वेगानं मोटरसायकल वर खाली इकडून तिकडे डावीकडे उजवीकडे वर खाली सातत्यानं करत असतोय आणि त्याचा वेग कमी केला तर मात्र तो थांबण्याच्या मार्गावर किंवा खाली पडण्याच्या मार्गावर असतो. आणि म्हणून जेवढी गती जास्त मेरी गो राऊंड बघितला असेल तुम्ही सर्कशीमध्ये, परिवलन गती आहे, त्याच्यामध्ये नियतकालिक गती आहे. परिभ्रमण स्वतःभोवती फिरत या ठिकाणी पृथ्वी स्वतःभोवती फिरत ती सूर्याभोवती फिरते, म्हणजे परिवलन गती आणि परिभ्रमण गती या पृथ्वीला आहेत. घड्याळाचे काटे आणि मेरी गो राऊंड. ओके.